हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत. थंडीचे दिवस चालू झाले तर मटर खूप ताजा ताजा मिळतो, स्वस्तही मिळतो. तर आज आपण बनवूया मटरची चटणी. त्यासाठी मी 1 बाउल मटर सोलून घेतलेले आहेत, 1 मोठा कांदा, 1 छोटा टोमॅटो, अर्धा इंच आलं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या. हे मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. लसूण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि अद्रक आणि जिरं हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडं अर्धवट वाटायचं आहे, जास्त बारीक नाही वाटायचं, जाडसर वाटायचं आहे. कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मटर फास्ट गॅसवर 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि त्याला डाग पडेपर्यंत. त्याला असे थोडे थोडे ब्लॅक असे डाग पडले, जसे आपण शेंगदाणे भाजतो त्या प्रकारे भाजायचे आहेत. तर आपण ते काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि आपण जो कापलेला कांदा आहे तो त्याच्यात टाकायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतल्याच्यानंतर आपल्याला मिरचीची जी पेस्ट आपण केलेली होती ती याच्यात टाकायची आहे आणि ती पण चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला. पेस्ट परतल्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी खायला खूप सुंदरही लागते. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया अर्धा चमचा आणि मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. 1 चमचा धना पावडर टाकायची आणि पुन्हा हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत, चांगले फ्राय करायचे आहेत मसाले आपल्याला. आणि आपण जे हिरवे वाटाणे भाजून ठेवले होते ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. मी अर्धवट अशी बारीक केलेले आहेत. मीडियम पीस अशी पेस्ट करायची आहे. आता आपण हे तेलात टाकूया आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सगळा मसाला लागला पाहिजे आपल्या हिरव्या मटरला. अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करायचं आहे. हे 5 मिनटं फक्त आपल्याला एकदम बारीक गॅसवर ठेवायचं आहे. एकदम झटपट होते ही चटणी, ह्याला जास्त वेळ लागत नाही. बघा, तयार झालेली आहे आपली चटणी, खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे ही चटणी आपण भाकरीसोबत चपातीबरोबरही खाऊ शकतो. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.